गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा घोषणात आपण गणेश उत्सव पार पाडला आणि गणरायाला निरोपही दिला। मग निरोप देताना आपण उत्सव साजरी केला, खूप आनंदी केलं। प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या पद्धतीने गणरायाची मिरवणूक काढली, वेगवेगळ्या पद्धतीने सजावट केली। मग विसर्जन करतानाच का दया नाही आली? एवढ्या क्रूर पद्धतीने आपण गणरायाचं विसर्जन करतो। गणरायाची मूर्ती पाण्यात जाण्याच्या अगोदर तिचे तुकडे होतात। मग ही विटंबना नाही का? गणरायाला आपण निरोप देतो, पुढच्या वर्षी लवकर या म्हणतो। मग गणरायाने काय यायचं पुढच्या वर्षी? तुम्ही केलेले लादबुक्की खाण्यासाठी, तुम्ही टाकलेल्या गटारामध्ये, तुम्ही केलेल्या कचऱ्यात त्यांचं विसर्जन, यासाठी गणरायाने यायचं परत? अरे तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर थोडाही तुम्ही हिंदू असल्याचा गर्व असेल, गणराया आपलं दैवत, बुद्धीचं दैवत असेल, तर थोडी तरी बुद्धी तुम्ही बाळगा आणि याच्यावर विचार करा आणि कमेंट नक्की करा। कारण तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्याही जाणून घेणं गरजेचं आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम।